नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण नंबर 2 वर्ग समीकरणे या प्रकरणामधील सराव संच 2.4 मधील एक उदाहरण आज आपण पाहणार आहोत। हे उदाहरण जे ते बोर्डाच्या परीक्षेला 3 किंवा 4 मार्काला विचारतात। काय दिलंय पहा उदाहरण, 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0 हे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून सोडवा। तर हे वर्ग समीकरण आपल्याला दिलेलं आहे, हे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून सोडवायचं आहे। काय दिलंय पहा, 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0 हे वर्ग समीकरण पहिल्यांदा ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात आपल्याला मांडायचं, तर त्या स्वरूपात आहे म्हणून ते समीकरण या ठिकाणी मांडलंय। आता याच्यामध्ये आपल्याला a ची किंमत मांडू। a ची किंमत म्हणजे वर्ग पदाचा सहगुणक आहे 3, a ची किंमत 3, b म्हणजेच एक घातांक असणाऱ्या पदाची मधल्या पदाची सहगुणक किती आहे बघा 2, b ची किंमत 2 आणि c ची किंमत स्थिर पद आहे वजा 7। आता आपला b वर्ग वजा 4ac या विवेचकाची किंमत काढायची आहे। b ची किंमत आहे पहा 2 त्याचा वर्ग वजा 4 आहे तसंच गुणिले a ची किंमत 3 गुणिले c ची किंमत आहे वजा 7 बरोबर 2 चा वर्ग आहे 4, मधलं चिन्ह वजा आहे, इथलं चिन्ह वजा 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 अधिक होईल 4 त्रिक 12 आणि 12 गुणिले 7 12 सत्ती ही बेरीज आपल्याकडे 12 सत्ती 84। तर पाढे आपले पाठ असले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। इथं आपल्याला 4 आणि 84 दोघांचा अधिक चिन्ह बेरीज होईल 88। ही किंमत मिळाली आपला b वर्ग वजा 4ac ची। आता आपला सूत्र मांडायचंय। आता आपल्याला समीकरणामध्ये चल दिलेला आहे m, म्हणून इथं m मांडायचं। m बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a हे सूत्र मांडायचं। सूत्रात किमती भरायच्या। सूत्र पाठ करणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून परत पुढचं बघा, m आहे तसंच बरोबर वजा b ची किंमत आहे 2 अधिक वजा आहे तसंच वर्गमुळात b वर्ग वजा 4ac ची किंमत मिळाली आपल्याला या ठिकाणी 88 ती मांडायची आहे भागिले 2 गुणिले a ची किंमत आहे 3 म्हणून m बरोबर वजा 2 आहे तसंच अधिक वजा आहे तसंच। आता 88 याचं वर्गमूळ काढायचं, तर 88 हा कुठल्याही संख्येचा वर्ग नाही म्हणून आपला 88 ची फोड करायची आहे। मग 88 ची फोड काय होते बघा, 11 8 88, 11 आणि 8 यांचा गुणाकार 88 मध्ये, पण 11 चं वर्गमूळ निघत नाही, 8 चं निघत नाही। पण दुसरी फोड आहे 22 चोक 88, 22 गुणिले 4 22 चोक 88, त्यातलं 22 चं वर्गमूळ निघत नाही पण 4 चं वर्गमूळ निघतंय म्हणून 88 ची फोड मिळेल 4 गुणिले 22 भागिले 2 आणि 3 चा गुणाकार 6 म्हणून पुढची स्टेप m बरोबर वजा 2 आहे तसंच अधिक वजा 4 चं वर्गमूळ निघेल ते वर्गमूळाच्या बाहेर 2, कारण 2 चा वर्ग 4 आहे, 4 चं वर्गमूळ 2 वर्गमुळात 22 आहे तसंच राहील भागिले 6 आहे तसंच। आता वरती 2 पद आहेत, इथं वजा 2 अधिक वजा 2 वर्गमुळात 22 या दोघांमध्ये कॉमन 2 आहे, 2 ने 2 ला भाग जातो, 2 ने या 2 ला भाग जातो म्हणून m बरोबर इथं 2 आपण कॉमन काढू, कंसामध्ये वजा चिन्ह आहे तसंच b1 b परत मधलं चिन्ह अधिक वजा आहे तसंच b1 b वर्गमुळात 22 आहे तसंच कंस पूर्ण छेद 6 आहे तसंच। आता 2 अंशस्थानी छेदस्थानी 6 आहे, 2 ने 6 ला भाग जातो या ठिकाणी b1 b b त्रिक 6 म्हणून पुढची स्टेप मिळेल m बरोबर हे एकच राहिलं म्हणजे आपण 1 ने या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणलं तर काही फरक पडणार नाही। 1 ने वजा 1 ला गुणलं की वजा 1 अधिक वजा 1 ने 1 ला गुणलं की 1 येईल म्हणजे वर्गमुळात 22 राहील भागिले 3। आता आपल्याला हे अधिक वजा 2 सेपरेट आहेत, ते आपल्याला सेपरेट करायचं आहे म्हणून m बरोबर वजा 1 अधिक वर्गमुळात 22 छेद 3 ही एक किंमत मिळाली, किंवा दुसरी किंमत मिळाली m बरोबर वजा 1 मधलं चिन्ह अधिकच्या ऐवजी वजा वर्गमुळात 22 छेद 3। आता याच्या पुढे आपल्याला सोडवता येत नाही, याला सरळ रूप देता येत नाही म्हणजे m ची किंमत मिळाली वजा 1 अधिक वर्गमुळात 22 छेद 3 किंवा m बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 22 छेद 3 हे या वर्ग समीकरणाची उकल आली किंवा मूळ आलेली आहे। धन्यवाद।